आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, बरेचसे लोक असे असतात हो आपल्यातच वावरणारी, आपल्याबरोबर वावरणारी. तर वा, छान की छान चाललंय तुझं, चांगलं करतोय बरं का, असंच करत राहा, चांगलं करतेस बरं का, असंच करत राहा. पण अगदी खरंच मनापासून त्यांना त्या गोष्टीचा आनंद होतो का? खरंच प्रत्येक व्यक्ती ती अशी असते का की खरंच तिला मनापासून त्याचा आनंद झालेला आहे का मनात अजून काहीतरी वेगळंच आहे? अशी एनर्जी असते, अशी ऊर्जा असते, अशा व्यक्ती असतात की एक जेलस भाव असतो जळणारा. कसं काय म्हणजे नाही का, कशी काय ही व्यक्ती अशी? जगदंब का मी माझ्या जगदंबेचे आभार मानू नये? मी काय उत्तर घेतलं, कशी काय ती व्यक्ती असं कशी काय इतके अशा व्यक्ती असतात की जी परिपूर्ण असते, अशी व्यक्ती असते ती कशी काय इतका जलस भाव असतो? आणि हे व्यक्तिमत्व असं, तुमचं व्यक्तिमत्व असं परिपूर्ण. आज काय आहे माझ्याजवळ, काय नाही आहे माझ्याजवळ? माझ्याजवळ आज ज्ञान आहे. कसलं ज्ञान आहे? नुसतं पुस्तकी ज्ञान आहे का? नाही. तर अशी काही लोक मला ज्ञान देऊन गेली आहेत ना, अशा काही परिस्थितीमधून मी गेलेली आहे. तेही परिस्थितीचं पण ज्ञान मी घेतलेलं आहे, पुस्तकी ज्ञान मी घेतलेलं आहे. परिपूर्ण आहे, तशी ती ताकद आहे. कुठल्या व्यक्तींबरोबर कसं वागायचं, कुठल्या परिस्थितीला काय करावं, आज हे ज्ञान आहे माझ्याकडं. एकदम तयार व्यक्तिमत्व आहे माझं. पहिलंच कार्ड, असे कार्ड्स येतात ना, जी एनर्जी मी मागते, जी ऊर्जा मी मागते, की लोकांना बघवत नाही. एक जेलस भाव आपण म्हणतो, जळतात, जळफाव वृत्ती असते त्यांची. तर अशी एनर्जी आपण आज बघणार आहोत. जे काही आज तुम्ही कमवलेलं आहे किंवा जे काही मुलं शिकतात, खूप हुशार असतात, ते कार्ड तेही सांगते की मग बापरे किती हुशार आहेत ना तुझी मुलं, वा. हो, पण नक्की मग तुझं कुठल्या इंटेन्शन्सनी तुम्ही हे असं बोलता? थोडीशी ती एनर्जी आपण घेणार आहोत. जळफाव वृत्ती, अशा कुठल्या व्यक्ती आहेत, कोणत्या गोष्टींवर जळतात, कुठल्या गोष्टींवर जळतात, कोणावर जळतायत त्या, ती एनर्जी आज आपण घेणार आहोत. ज्यांना असं वाटतंय की ही एनर्जी माझ्यासाठी आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा. ज्यांना असं वाटतंय की ही एनर्जी माझी नाही त्यांनी तो दुसऱ्यांसाठी सोडून द्यायचा. ज्यांना पर्सनल कार्ड रीडिंग हवं आहे किंवा ज्यांना टॅरोचे कार्ड्स करायचे आहे, कार्ड शिकायचे आहेत, तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. त्या नंबरवर मला मेसेज करा. ओनली व्हॉट्सअप मेसेजेस, कॉल्स नॉट अलाउड. तुमचा मेसेज बघितल्यावर मी तुम्हाला रिप्लाय देतच असते. मी स्वतः तुमच्याशी संपर्क साधत असते. अतिशय आनंद होतोय. तुम्ही जे मला रिप्लाय देताय, पॉझिटिव्ह तुमची एनर्जी, त्याच्यातून मला आणखीन जास्त एनर्जी मिळते. मला असं कळतं की मला काय पोचवायचं आहे तुमच्यापर्यंत, ते पोचतं आहे. या भावना तुमच्या मला कळतात. याबद्दल अक्षरशः तुमची खूप आभारी आहे. माझे व्हिडिओ बरेचसे मोठे असतात, तुम्ही तुमचा अनमोल वेळ काढून ते व्हिडिओ बघता, यासाठी अगदी मनापासून तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही इतका तुमचा वेळ देता त्याच्यासाठी खूप धन्यवाद. आणि शेअर करा. तुम्हाला जर वाटलं की ही एनर्जी दुसऱ्यांना पण उपयोगी पडणारी आहे तर नक्कीच अशा लोकांपर्यंत माझी ऊर्जा पोहोचवण्याचा प्रयत्न करा. माझी लिंक शेअर करा. थँक्यू सो मच सद्गुरू. कालपासून येत आहे ना, आजही ती एनर्जी आहे, अजून आहे. जळफाव वृत्ती येईल. ही एनर्जी असल्यावर असं वाटतं ती एनर्जी असेल. तरी कार्ड्स येत आहेत, थोडे थोडे येत आहेत. पाहूयात अजून येत आहेत का. व्यक्ती ज्या जळतात आता तुमच्या परिस्थितीवर म्हणा किंवा तुमच्यावर म्हणा, अशी एनर्जी घेतोय आपण. जजमेंट आणि सद्गुरूंचं कार्ड का आलंय? वाव, फक्त सद्गुरूंचं कार्ड नाही आलेलं. खूप
काहीतरी वेगळी एनर्जी. आई जगदंबा पण आहे याच्यामध्ये. डेव्हिल एनर्जी आहे. हो, ते तर कार्ड येणारच. आपण जळखाऊ म्हटल्यानंतर ते कार्ड तर तसं आलं. मी फक्त जळणारी एनर्जी विचारलं होतं. डेथचं कार्ड आले. ठीक आहे, पाहूयात अजून काय कार्ड्स येत आहेत. मी काय प्रश्न विचारलाय त्याचं उत्तर काय मिळतंय पाहूयात. म्हणजे मी म्हटलं होतं की अशा जळखाऊ वृत्ती असतातच, तर ती एनर्जी पाहिजे होती मला. कार्ड थोडेसे वेगळे आलेले आहेत, पण त्या एनर्जीमध्येच आलेले आहेत. पण काय मिळत असेल लोकांना असं काय माहिती. लास्ट शफल घेऊयात. अशी एनर्जी. नाईट ऑफ वँड्स. अजूनही कार्ड्स येतील काढले तर. एनर्जी किती आली आहे ही, पाहूयात काय एनर्जी आहे. खूप सारी एनर्जी आहे. आहे की नाही, अशी लोक असतातच आयुष्यात. खूप सारी एनर्जी, खूप सारी. एस ऑफ पेंटॅकल्स पाहूयात पटापट. मला पण बघायचं तर ते डेव्हिल. किंग ऑफ सोर्ड्स, किंग ऑफ वँड्स, दी हँगमॅन, जजमेंटचं कार्ड आलेलं आहे या एनर्जीमध्ये सुद्धा. व्हेरी नाईस. क्वीन ऑफ पेंटॅकल्स. वक्री शनी आहेत, शनी महाराज आहेत, त्याच्यामुळे जजमेंट, न्यायाची कार्ड ही बहुतेक येणार. स्टार्स, एस ऑफ सोर्ड्स, सेवन ऑफ वॉन्ड्स, सिक्स ऑफ कप्स, दी हाय प्रिस्टेस. सगळी कार्ड आली आहेत ती. फोर ऑफ पेंटॅकल्स, टेन ऑफ वॉन्ड्स, नाइट ऑफ कप्स, एट ऑफ सोर्ड्स, टू ऑफ सोर्ड्स, फोर ऑफ सोर्ड्स, थ्री ऑफ वॉन्ड्स, सिक्स ऑफ पेंटॅकल्स, टेन ऑफ पेंटॅकल्स, टेन ऑफ कप्स. लवर्सचं कार्ड पण आहे आणि डेव्हिलचं कार्ड पण आलेलं आहे. खूप स्ट्रॉंग एनर्जी असते ही. खूप थोड्या वेळा येते, म्हणजे कधीतरी ती एनर्जी येते, जवळपास नाहीच ती एनर्जी आली आहे. नाइन ऑफ कप्स, व्हील ऑफ फॉर्च्यून, एस ऑफ वॉन्ड्स. सगळ्या पद्धतीने सुरुवात, नवीन सुरुवातीचे सगळे कार्ड्स आले. स्टार्सचे कार्ड्स आलेले आहेत. दाखवते मी तुम्हाला. बघ बघ बाई, प्रश्न विचारला होतास ना की अशी जळखाऊ लोक आहेत का, कशावर जळतायत, कुठल्या गोष्टींवर जळतायत. तर ठीक आहे, एनर्जी म्हणजे कुठं नाहीये असं नाहीये, ऑल ओव्हर सगळीकडे ती एनर्जी आहे. जे काही तुमचं नातं आहे, पहिली गोष्ट फॅमिलीवर सुद्धा आहे. सुखी कुटुंब, एकमेकांना साथ देणारं कुटुंब, की ज्यांचं खूप छान चाललेलं आहे असं कुटुंब. कसं काय एवढा म्हणजे एकोप्याने राहतात ना, किती छान चाललंय ह्यांचं, अशावर सुद्धा नजर. खूप अवघड गोष्ट आहे ही. कामावर तर आहेच, मैत्री आहे, छान नातं आहे, छान नातेसंबंध आहेत, त्याच्यावर इतकी वाईट नजर आणि असं काहीतरी कृत्य, मग अशा काहीतरी व्यक्ती त्याच्यामध्ये अडकाठे आणणाऱ्या, ब्लॉकेजेस निर्माण करणाऱ्या आहे त्या नात्यांमध्ये, आहे त्या कामांमध्ये बंधनात बांधून ठेवणाऱ्या. इतकी वाईट नजर की ते संपलं पाहिजे
अशी एनर्जी जास्त राहिली नाही पाहिजे. कसं काय इतकं छान कसं काय चाललेलं आहे. संपवण्याच्या दृष्टीने, थांबवण्याच्या दृष्टीने सतत त्या लोकांवर इतकी नजर ठेवायची आणि त्या लोकांच्या आयुष्यात इतकं उलथापालथ करायचा प्रयत्न करायचाच म्हणजे सारखं काही ना काहीतरी त्यांच्या कानात, त्यांच्या मनात बिंबवत राहायचं, की जर काही चांगल्या मार्गाने चालल्यात, इतकं छान चाललेलं आहे. पूर्ण स्टार्स आहेत त्याचे. जिथं आपण म्हणू ना, की जिथे हात घालणार तिथे किंवा ज्या कामात हात घालणार, जे काम हाती घेणार त्याच्यात यश मिळणारच असं व्यक्तिमत्व, प्रत्येक परिस्थितीला तोंड देणारं व्यक्तिमत्व, कितीही अडचणी येऊ देत, काहीही होऊ देत, अगदी जखमी दुःखी कष्टी होतील त्याच्यामध्ये, पण तरीही पुढे जाणारं व्यक्तिमत्व. अशा व्यक्तींना थांबवणाऱ्या अशा व्यक्ती आहेत. सगळे निगेटिव्ह कार्ड्स त्याच्यामध्ये आलेले आहेत. थोडीशी मी पण शॉक आहे, म्हणजे अशी एनर्जी येईल एवढी असं मी पण शॉक आहे. ठीक आहे, छान आहे. बघा, सावध राहायचं. मी प्रत्येक व्हिडिओमधून एक सांगायचा प्रयत्न असतो आपला, की या व्हिडिओमधून आपण काय घ्यायचं असतं, की जिथे तुम्ही विश्वास टाकता, जिथे तुम्हाला वाटतं की आपल्याच व्यक्ती आहेत, आपलीच नाती आहेत, कुठली गोष्ट किती शेअर करायची, तुम्हाला मिळणारं यश, तुम्हाला मिळणारा पैसा, तुमच्याजवळ असणारी प्रॉपर्टी, तुमच्याजवळ असणारी संपत्ती, ही किती तुम्ही बाहेर शेअर करायची किंवा किती लोकांमध्ये त्याचा बोलबाला करायचा. तर थोडंसं तिथे कुठेतरी काही सीमा असाव्यात ह्या गोष्टींसाठी, की आपण किती एखाद्या गोष्टी समोर सांगाव्यात. येणारी असतं की काय करतात लोक, खूप खुल्या मनाने आनंद झालेला असतो त्यांना सांगतात, ते आपल्या जवळच्या व्यक्तींना सांगतात, ते की ज्या जीवाभावाच्या असतात, मैत्री असते, जिथं फॅमिली असते, अशा गोष्टींमध्ये ते शेअर करतात त्या गोष्टी. बघ ना, मला किती छान छान संधी येत आहेत, मला पैशांच्या किती छान संधी येत आहेत, माझ्या कामाच्या बाबतीत अजून बढती होती आहे, माझी प्रमोशन झालेलं आहे, अजून माझा पगार वाढ झालेला आहे. अशा गोष्टींना ती व्यक्ती शेअर करत असते. आणि तुमचं असं व्यक्तिमत्व जे हा व्हिडिओ बघताय, काही जण असे आहेत की त्याच्या कामातून, त्याच्या बिझनेसमधून खूप छान चाललेलं आहे. जे काही त्याचे 1-2 बिझनेस असतील, ती व्यक्ती अजून त्याचे बिझनेस वाढवते. 2 तर चालू आहेत खूप छान, मग तसं तिसराही आणखीन ओपनिंग. काही काही लोक कशी ब्रँचेस, बिझनेस एकच असतो, जसं आपण हल्ली पाहतो की वेगवेगळ्या गावांमध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी मग त्यांच्याच ब्रँचची काही दुकानं ते चालू करतात त्यांच्याच नावाची, म्हणजे तो बिझनेस ते आणखीन वाढवतात. असं खूप छान चाललेलं आहे, खूप छान एफर्ट्स देत आहेत त्यांना. मग त्या लोकांची वृत्ती अशी असते आणि ही लोकं अशी आहेत ना, की ज्यांना यश मिळाले. आत्ता ज्यांचे स्टार्स खूप चांगले आहेत, खूप चांगल्या पद्धतीने ते पुढे चाललेले आहेत. तर ती जी लोकं आहेत ती खूप आध्यात्मिक पण आहेत. 100% आध्यात्मिक आहेत. कुठल्या तरी देवीची, मी आता जगदंबेचं नाव घेते त्याच्यामुळे मी आई तुळजाभवानीचं करते. ती कुलस्वामिनी आहे त्यामुळे त्यांचं नाव असतं. पण त्या एकच आहे, आपली आदिमाया, आदिशक्ती एकच आहेत. अनेक रूपं आहेत त्यांची. पण तुम्ही कुठले तरी देवी देवतांचे, सद्गुरूंचे कोणतरी गुरु आहेत की त्यांना तुम्ही मानता, तुमची श्रद्धा आहे, आध्यात्मिक आहात तुम्ही फार. म्हणजे ज्या काही अवघड गोष्टी येतात ना किंवा अशा नकारात्मक गोष्टी, अगदी अशी परिस्थिती होते ना की आता असं वाटतं की सगळं संपतंय, त्याही परिस्थितीतून तुम्हाला परत ती ताकद मिळते, कारण तुमचं अध्यात्म आहे, तुमच्याजवळ तेवढी ती ताकद आहे, ती लोक तुम्हाला तेवढे आशीर्वाद देत आहेत, साथ देत आहेत. त्याच्यामुळे जिथे तुम्हाला असं वाटतं की नाही आता सगळं संपलेलं आहे, पण तिथूनच पुन्हा तुम्हाला एक नवीन सुरुवात करून देतात ते. अशी परिस्थिती इतकं सुंदर आहे. खरंच खूप छान, अगदी नजर लागण्याजोगं आपण असं म्हणतो. तर आहेच आहेत लोकांच्या वाईट नजरा. किती मिक्स मॅच एनर्जी आहे आणि किती प्रवृत्ती आलेल्या आहेत. अशाही व्यक्ती आहेत. काही एक अशी एनर्जी आहे ना, की आम्ही लहानपणापासूनचे मित्र आहोत किंवा आम्ही लहानपणापासूनच्या मैत्रिणी आहोत. एकसारखे बरोबरच शिक्षण घेतलंय, बरोबरच काम करतोय, एकसारखं काम करतोय, तिचंही तेच, माझंही तेच. किंवा आम्ही दोघींनी एकसारखे प्रयत्न केले, आम्ही दोघींनी एकसारखेच प्रयत्न केलेत.
पण तरीसुद्धा माझ्यापेक्षा तिला इतकं म्हणजे माझ्यापेक्षा चांगलं पद म्हणा, माझ्यापेक्षा चांगली नोकरी किंवा एखादीला माझ्यापेक्षा चांगलं घर मिळालंय, ही एक भावना तिच्या डोक्यामध्ये. मी फक्त प्रश्न विचारला होता आई जगदंबेला, की वाईट नजर दृष्ट लागणं, एखाद्याची नजर असते, जळफाव वृत्ती विचारलं होतं मी, जळफाव वृत्ती. तर त्यांनी असं उत्तर दिलंय की फक्त जळफाव वृत्तीच नाही आहे ती तशी, तर तशी ॲक्शन पण आहे. चांगल्या मार्गावरून इतकं सगळं छान चाललेलं आहे, मग ते चक्र कसं उलटं फिरवता येईल, त्याच्यामध्ये ते कसं बदलवता येईल, ते कसं थांबवता येईल, कसं संपवता येईल, असं एखादं नातं कसं संपवता येईल. जो माणूस सन्मार्गाने चाललाय, सत्कर्म करतोय, चांगल्या मार्गाने चाललाय, प्रामाणिकपणे तो त्याचं काम करतोय, पुढे चाललाय, तर त्याला वाईट मार्गावर कसं काय आणता येईल, याचे सतत विचार, आणि ते तसं करत राहायचं आणि वरती त्याच्यामध्ये तसं आडकाठी आणत राहायचा, त्याच्या मनात, त्याच्या डोक्यामध्ये, त्याच्या मनामध्ये सारखं ते बिंबवत राहायचं, ते भरत राहायचं. इतकी विषारी लोक असतात या दुनियेत. मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जर कोणाच्या बाबतीत असं घडलं की खूप छान चाललं होतं, जशी काही परिस्थिती होती ते सगळं काही चाललं होतं, पण अशी लोकं आली आणि काही चुका मग झाल्यात त्या बाबतीत, की चूक घडून गेली ती माझ्या हातनं, की जे मी नव्हतं करायला पाहिजे किंवा मी त्या व्यक्तींचं नव्हतं ऐकायला पाहिजे, अशा गोष्टी घडलेल्या आहेत. स्त्री व्यक्तिमत्व जी कामही करते, बिझनेसही करते, तिचा स्वतःचा बिझनेस आहे काही, किंवा ती नोकरीच्या ठिकाणी आहे, आणि शिवाय ती तिच्या घरातली, तिच्या फॅमिलीची जी काही तिची कर्तव्य आहे, तिच्या जबाबदारी आहेत, अगदी प्रामाणिकपणे आणि इतक्या सुंदररित्या तिने त्याच्यामध्ये बॅलन्स केलेला आहे. दोन्ही म्हणजे खूप छान पद्धतीने प्रत्येक कार्य, प्रत्येक नातं, प्रत्येक काम ती तिच्या जबाबदारीने, तिची कर्तव्य तिला त्याची जाणीव आहे, त्यांनी ती व्यवस्थित पार पाडते आहे. तर अशा अशा व्यक्तिमत्वावर पण वाईट नजर आहे. सेम आहे, म्हणजे पुरुष व्यक्तिमत्व पण तसं आहे, की जो माणूस आहे त्याच्या पण खांद्यावर जबाबदाऱ्यांचं ओझं आहे. काही अडचणी येत आहेत, त्याच्याही कामामध्ये ब्लॉकेजेस येत आहेत, अशा व्यक्ती येत आहेत की त्याला अडसर आणतायत, त्याला हरवण्याचा प्रयत्न करतात, त्याचा पराभव करण्याचा प्रयत्न करतात, पण तरीसुद्धा ती व्यक्ती जी त्याच्याजवळ पूर्ण ताकद आहे, त्या सगळ्या ताकदीनिशी तो त्याला तोंड देऊन तो पुढे पुढे चालत राहिलेला आहे. काहीही कितीही अडथळे आले तरी कुठल्याही निगेटिव्ह एनर्जीमध्ये न जाता, एक ध्येय असतं काही लोकांच्या समोर, इतकी ताकदवान लोक असतात ती, की नाही काही झालं तरी मला पुढे जायचंय, मला काम करायचंय, मला ह्याच्यावर ॲक्शनच घ्यायची, मला असं हातबल होऊन चालणार नाही, मला थांबून चालणार नाही, मला निगेटिव्ह व्यक्तींच्या समोर थांबून चालणार नाही, किंवा असं काही अडचणी आल्या त्याच्याशी हार मानून मला त्याच्याकडे फक्त बघत बसून चालणार नाही, मला त्याच्यावर कामच करावं लागेल. अशा व्यक्तींवर पण ती परिस्थिती किंवा ती नजर, की कसं संपवता येईल मला. ज्यांचं छान चाललेलं आहे, मी मगाशी तो विषय तसाच राहिला बहुतेक, तो भरकटला जरासा. ज्यांचे व्यवसाय चांगले चाललेत ना, मग त्या व्यक्ती कसं दानधर्म पण तेवढाच करतात. त्या व्यक्ती आध्यात्मिक असतात, दानधर्म करणाऱ्या असतात, की चला मला मिळतंय ना, यातल्या 4 गोष्टी, 4 पैसे मी गरजू लोकांना देतो, त्यांना मदत करतो. कारण का मी द्यायला कॅपेबल आहे, माझ्याकडे भरपूर आहे, तर का नाही देऊ मी त्यांना, अशी दानी वृत्ती आहे तुमची. तेही त्यांना बघवत नाही. कसं आहे, उत्तर त्या त्या बाबतीतच आहे आहे तुमच्या नात्यावर आहे, फॅमिलीवर आहे, एकूणच तुमच्या वृत्तीवर, की कसं किती सुंदर काम करतात, देताना पण तेवढंच देत आहेत, त्यांना मिळताना पण तेवढंच मिळते, कसं काय इतक्या चांगल्या पद्धतीने हँडल करतायत. आणि ज्यांची वाईट नजर आहे त्या पण तुमच्याच जवळच्या व्यक्ती
नेहमी तीच ऊर्जा दाखवते. असं वेगळं काही नाही की अशी व्यक्ती कुठलीच नसते की ज्याला काही घेणं देणं पडलेलं नाही, अशी व्यक्तीच नाही. आपल्याच जवळच्या व्यक्ती, फॅमिली, फ्रेंड्स, ज्यांना आपण असं म्हणतो की हे आमचे फॅमिली फ्रेंड्स आहेत, अगदी 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 घरातल्यांसारखे आमचे संबंध आहेत, अशा व्यक्तींची नजर. खूप छान. पण ह्याच्यातून एकच सांगते, या निगेटिव्ह एनर्जीमधून काहीही एनर्जी असू दे, कितीही नकारात्मक लोक असू दे, कितीही नकारात्मक ऊर्जा असू दे, पण आत्ताची ऊर्जा एनर्जी खूपच वेगळी आहे. तुम्हाला एक सांगते, तुम्ही आत्ता ज्या पोझिशनवर आहात ना, किंवा या संकटांना जे तुम्ही धीराने तोंड देताय आणि पुढे चालत राहताय, तर तुम्हाला ना आई जगदंबेची, सद्गुरूंची साथ आहे, त्यांचे कृपाशीर्वाद आहेत. आई जगदंबा, आदिमाया, आदिशक्ती, तिचे कृपाशीर्वाद आहे. शनीचे कृपाशीर्वाद ते तर आता शनीचं चालूच आहे, आणि शिवाय जे काही तुमचे पूर्वज आहेत त्यांचेही शुभाशीर्वाद तुम्हाला मिळत आहेत. त्यांचीही नजर आहे तुमच्यावर. कोण काय वाईट करेल आणि काय आपण बघणार याच्यामध्ये, या प्रेडिक्शनमध्ये. खूप छान. असंच पुढे चालत राहा. ही पूर्ण निगेटिव्ह व्यक्तींकडे पूर्णतः दुर्लक्ष करा. देऊच नका जे तुम्ही आत्ताही करताय की काहीच नाही. हां, ज्या व्यक्तींच्या काही हातून चुका घडलेल्या आहेत की नव्हतं मी त्यांचं ऐकायला पाहिजे, पण माझ्या हातून चुकून ती चूक घडली आहे, तर असं काही झालं असेल तर वेळीच ती चूक सुधारा, ती मान्य करा आणि अतिशय सुंदर व्यक्तिमत्व, पॉझिटिव्ह राहा. तुमचे प्रत्येक स्वप्न पूर्ण होत राहो, तुम्हाला जे हवंय ते मिळत राहो, हीच आई जगदंबे चरणी आणि सद्गुरूंचरणी प्रार्थना. जगदंब स्वामी ओम.